भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी बाळामामा म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील असा सामना रंगताना दिसतोय. मात्र इथे काँग्रेस आजही आक्रमक आहे, ती हाताच्या पंजासाठी. दयानंद चोरगे आजही प्रयत्न करतायत. काँग्रेसचं शिष्टमंडळ अनेक वेळा दिल्लीला जातंय, महाराष्ट्रातील नेत्यांना भेटतंय, ते पटवून देत आहेत की या निवडणुकीमध्ये जर भाजपाला हरवायचं असेल तर आपल्याला तिथे हाताचा पंजा हा ठेवावा लागेल. हाताचं चिन्ह जे आहे हे परंपरागत चिन्ह आहे, लोकांना ओळखीचं चिन्ह आहे आणि म्हणून हे चिन्ह जर ईव्हीएम मशीनवर असेल तरच आपण भाजपाला हरवू शकतो. आणि हे काँग्रेस नेत्यांच्या गळी उतरवण्यात आता काँग्रेसचे पदाधिकारी हे यशस्वी झालेले आहेत. आणि म्हणूनच दयानंद चोरगे फॉर्म भरतील आणि 3 वा 4 मेला त्यांना एबी फॉर्म मिळेल आणि हाताच्या पंजाचं चिन्ह हे ईव्हीएम मशीनवर येईल असं सांगितलं जातं. आता खरं खोटं आपल्याला तेव्हाच कळेल. प्रत्यक्षात बाळामामांची जे चिन्ह आहे तुतारी हे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. ते ईव्हीएम मशीनवर कसं दिसेल हेही सांगता येत नाही आणि म्हणूनच हाताच्या पंजासाठी आग्रह आहे. अपक्ष जे कोणी राहणार आहेत त्यांना 6 मे रोजी चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर त्यांचं चिन्ह कोणतं असेल हे कळेल. सध्या तरी बाळामामा आणि कपिल पाटील यांच्यामध्ये जी लढत दिसते त्यामध्ये दयानंद चोरगे हेही येतील का अशी शंका आता सर्वजण विचारताना दिसत आहे.